ज्ञानोबाराय तुकोबारांनी जी ज्ञानेश्वरी गाथा तुमच्या आमच्या हातामध्ये दिली काय आहे? आपल्या अवतार समाप्तीपर्यंत अनंत कालापर्यंत जीवाच्या कल्याणाची केलेली व्यवस्था म्हणजे गाथा आहे. अनंत कालापर्यंत तुकोबारांनी जेव्हा अवतार समाप्ती करायची ठरवली त्याच्यानंतर हा प्रश्न तुकोबारांच्या मनात आलाच असेल की नाही, की आता आपण चाललो नंतरच्या लोकांकरता काय? मग नंतर येणाऱ्या लोकांच्या कल्याणाची आजीवन म्हणजे किती काळापर्यंत आता लोक महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊ देत, कितीही काळ अनंत काळापर्यंत या महाराष्ट्रामध्ये जे जीव जन्माला येतील त्या सकल जीवांच्या कल्याणाची केलेली व्यवस्था म्हणजे ज्ञानेश्वरीन गाथा आहे. दुसरा मार्ग नाही. आणि मी स्पष्टपणाने सांगतो, कुणाला काय वाटायचंय वाटू दे, पण माणसाच्या जीवनाची धन्यता ज्ञानेश्वरी गाथ्यादी संत वाङ्मयाला सोडून दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, लिहून देतो. 100 रुपयाचा बॉन्ड पेपर तोही मीच आणतो, तुम्ही ती तसदी घेऊ नका. पण माणसाचं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल, जगात दुसरी व्यवस्था नाही. आणि जर माझं म्हणणं खोटं निघालं तर मी चौकात फाशी जायला तयार आहे, लिहून देतो तुम्हाला. काय व्यवस्था आहे दुसरी?